ह्या रोबोटला आपण रिमोट कंट्रोल ॲपद्वारे कंट्रोल करू शकतो. हा फ्लॅट हॉइस्टिंग बोर्डचाच पार्ट आहे. हा रोबोट बनवण्यासाठी मोटर, वायर, मोटर ड्रायव्हर, जम्पर केबल, आर्डिनो उनो बोर्ड, चाक व इतर साहित्याचा उपयोग केला आहे. हा आर्डिनो उनो बोर्ड म्हणजे रोबोटचा मेंदू. आता आपण आर्डिनो आयडी या सॉफ्टवेअरच्या मदतीने यामध्ये कोड अपलोड करणार आहोत. पहिल्यांदा बोर्ड सिलेक्ट करायचा, व्हेरीफाय, मग अपलोड. कोड अपलोड झाल्यानंतर हा आर्डिनो बोर्ड आपण रोबोटला जोडला आहे. या रोबोटला आता मी स्टार्ट करत आहे. ब्लूटूथ आणि आर्डिनो व इतर साहित्य काम करत आहे. या रोबोटला मोबाईल ॲपद्वारे कंट्रोल करूया. आता मी ब्लूटूथ कंट्रोल ॲप ओपन करून रोबोटला कनेक्ट करत आहे. सेटिंगमध्ये जाऊन कनेक्ट टू करूया व या ऑप्शनमध्ये क्लिक करूया. ही कलर हिरवा झाल्यानंतर हा रोबोट कनेक्ट होईल. फॉरवर्ड, बॅकवर्ड, लेफ्ट, राईट. मी रोबोटला समोर मूव्ह करत आहे. आणखी एक फीचर बघूया. हा आहे चंद्रयान बोर्ड. यासाठी आपण आर्डिनो उनो बोर्ड, मोटर ड्रायव्हर, मोटर आणि केबल, सर्वो मोटर, अल्ट्रासॉनिक सेन्सर व इतर साहित्यांचा उपयोग रोबोट बनवण्यासाठी केलेला आहे. हा आर्डिनो उनो बोर्ड रोबोटचा मेंदू आहे. लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअरच्या मदतीने ह्यात आपण कोड अपलोड करणार आहोत. आपला आर्डिनो उनो बोर्ड कनेक्ट झालेला आहे. आता आपण आर्डिनो आयडी सॉफ्टवेअर ओपन करूया. सर्वात प्रथम बोर्ड सिलेक्ट करायचा, मग व्हेरीफाय आणि मग अपलोड करायचा. आता आपला कोड अपलोड झालेला आहे. आता आपण वर्किंग बघूया. हा रोबोट ऑब्स्टॅकल आवाडी सगळं काम करतो. याच्या समोर जर ऑब्स्टॅकल आला तर तो आपली दिशा बदलतो. 15 ऑगस्टच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या तंत्रज्ञान स्पर्धेत भाग घेताना खूप अभिमान वाटला. रोबोस्टॉर्मर्स टीमचे हे मार्गदर्शन माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरले.